रामकृष्ण हरी. अरे सज्जनानो, पूर्वी म्हणजे इतिहास जर पाहिला तर 3000 वर्षापूर्वी काहीच नव्हतं. जात नव्हतं, धर्म नव्हता, वर्ण नव्हता, कुठलेही जातीपातीवरून भांडण होत नव्हतं. फक्त एकच होता आणि त्या एकाचं मन रमना. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे प्रमाणासह मी सांगतोय, पूर्वी पहिले कोठेच नव्हते काही, अगदी चंद्र सूर्य तारा सुद्धा नव्हता. पण हे सर्व निर्माण करण्यासाठी कारणीभूत एक ढालगज आहे. जगद्गुरु तुकोबार आहे, 400 वर्षापूर्वी सांगून गेलेस. 450 म्हणजे 400 वर्ष होतच आली. ऐका. विष्णुमया खरे जग येथे लागत से वाटले विभाग वर्ण धर्म जीव शिवाची भातुके केली क्रीडा कैसी येती लोके आभास अनित्य पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु तुकोबा महाराज की जय. रामकृष्ण हरी. कसलं जातीला घेऊन घेत बसलाय आणि कसली तुम्ही म्हणजे काय कशावरून हे तुमची जी विश्वामध्ये सध्या जे तुमचं भांडण सुरू आहे किंवा जो तो आम्ही श्रेष्ठ का तुम्ही श्रेष्ठ असं जे म्हणताय, काय कारण काय त्याला? कारण जर शोधायला गेलं तर याचं कारण शोधण्यापेक्षा फक्त प्रत्येक मनुष्याने हा विचार करावा की आपण जन्माला का आलो. आलं का लक्षात? बर, जन्माला आलोय त्यावेळेला माहित होतं का मी या जातीचा आहे, मी अमक्या जातीचा आहे, मी तमक्या जातीचा आहे? नाही माहित. हे कोणी लादलं आपल्यावरती? माहित करून
कोणी दिलं तर जसं आपण मोठमोठं होईल तसं आपल्या घरातील फॅमिली असेल. मग ही फॅमिली आली कुठून? ज्यांच्यापासून झालो ते आले कुठून? ते त्यांच्या आजोबापासून आले. ते कुठून आले? ते पणजोबापासून आले. बरं, ते कुठून आले? शेजारी कुठून आला? त्याचं बी काहीतरी बुड असेल ना. लक्षात आलं? हे सर्व कुठून आले या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जेव्हा शोधाल, लक्षात ठेवा त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर, अरे आपण किती मूर्ख आहे. हा देवाने आपणाला फक्त त्याला खेळ खेळण्यासाठी निर्माण केलेला हा आभास आहे. म्हणजे हा मायेचा पडदा आहे. आणि हा मायेचा पडदा बाजूला केला की लक्षात ठेवा, धर्म, जात, पात किंवा तू माझा मी तुझा, तू या धर्माचा तू त्या धर्माचा तू या संप्रदायाचा म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु ही अवस्था येण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अमंगळवाणी असे जे चाललेले तुम्ही वेगवेगळे जे ऐकून तुम्ही कानावरती घेताय, अमंगळवाणी नये ऐकोते कानी, आलं का लक्षात? आणि पुढं उत्तरार्ध म्हणजे ध्रुवपदामध्ये जो हे दूषित हरीची कथा जी त्यांनी निर्माण केलेला आहे, याला जो अमंगळ किंवा नावं ठेवत असेल तो निश्चित आणि निश्चित त्याशी क्षय रोग व्यथा अभंग आहे. बर, 400 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलेला अभंग आहे. मग तुम्हाला काय वाटतं की तुम्ही किंवा मी हे आपण व्यथा, क्षयरोगाची व्यथा भोगत नाही असं तुम्हाला वाटतं का? तर असं जर वाटत असेल तर ही तुमची गैरसमजूत आहे, ती मनातून काढून टाका. परंतु ही समजूत मनातून का काढली जात नाही? तर प्रत्येकाजवळ असणारा अतिशय मोठा शत्रू, सर्वात श्रेष्ठ शत्रू दंभ, अहंकार. आलं का लक्षात? अहंकार जोपर्यंत जात नाही, नवे नवे मी ज्ञानी आहे, नवे नवे मी अमक्या धर्माचा आहे, मी तमक्या धर्माचा आहे, मी वारकरी आहे, मी संत आहे, मी ख्रिश्चन आहे, मी मुसलमान आहे, मी बौद्ध आहे, असं जोपर्यंत तुम्ही समजताय, संविधान ज्या वेळेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज, लक्षात ठेवा, यांनी आपणाला महाराष्ट्राला ही शिक्षण दिली का? देशाचं संविधान जे आहे ते संविधान लिहिताना सर्वांचा विचार करूनच महामानव म्हणतोय मी, ध्यानात आलं का तुमच्या? आणि जगामध्ये एकच महामानव होऊन गेले, त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी ज्या घटना लिहिल्या, त्यांनी जे संविधान लिहिलं, या संविधानामध्ये कुठेही अहंकार भरलेला आहे असं मला नाही वाटत. आलं का लक्षात? तुम्हाला प्रत्येकाला का वाटावं? मी हा विचार करतो कधी कधी की लोक जन्माला का आलो याचा विचार केव्हा करणार? ते आपण जन्माला का आलो, जन्माला का आलो याचा जर विचार तुम्ही केला तर माझ्या मते हा प्रश्न तुम्हाला कधीच पडणार नाही की तू या धर्माचा आहेस. मी तर उलट हे सांगू इच्छितो की सर्व लोक एकत्रित येण्यासाठी ज्यांच्या ज्यांच्या पद्धतीनं, जशा जशा पद्धतीनं होतंय त्या त्या पद्धतीनं समाजकार्य लोक जेणेकरून एकत्रित येतील, मतापुरती नव्हे. बरं का, लक्षात ठेवा. बरं, हे निर्माण कोणी केले? सगळे हे असे बोलणारे बी त्यांनीच निर्माण केलेत, ध्यानात आलं. ते बी त्यांचा बाप कोण आहे? जो आपला बाप आहे तोच त्यांचा बाप आहे. मग ही वेगवेगळी वृत्ती प्रवृत्ती का निर्माण होते? तर हा सर्व भगवंतानी केलेला हा एक खेळ आहे. हा या भासामधून हा जो भ्रम निर्माण केलाय, हे पहा, ब्रह्मानी
माया रूप भ्रमाचं सर्व जग तयार केलं. कुणी? ब्रह्मानेच भ्रम निर्माण केला. का? त्याची कारणे अनेक आहेत. त्याची कारणे अनेक आहेत. ते या व्हिडिओमध्ये मी सांगू इच्छित नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. माझी एकच हात जोडून सर्वांना विनंती की समाजकार्य करत राहा. ज्या ज्या तुम्ही समजता की आपण अमक्या धर्माचे आहोत, अमक्या धर्माचे आहोत, तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, धर्म एकच आहे, मानवता धर्म. आणि हे सर्वजण एकत्रित कशा पद्धतीनं राहतील. महान पुरुषांनी हे कार्य केलं. आपला इतिहास हे सांगतो. आपल्या हे पहा, कोणत्याही व्यक्तीला मारण्यासाठी आपलीच व्यक्ती कारणीभूत आहे. दुसरं कोण कारणीभूत नाही. आपल्याला आपल्या मनापासूनच विरोध सुरू होतो. जिथे आपल्या मनापासूनच आपल्याला विरोध चालू होतो तिथे जग तो भासतो आपल्याला. आपलं मन आपल्याला विरोध करतंय हे भासतं आणि ते त्याला भजत नाहीत, त्याचं नामस्मरण करत नाही. चिंतन भरपूर ह्याच्यावरती दिवस दिवस नव्हे, महिना महिना प्रवचन कीर्तन चालू शकतं. असे व्याख्याते असे. आणि एका व्यक्तीमुळं तो धर्म चालत नाही, लक्षात ठेवा. सर्व मानव जातीमुळं, जात एकच मानव, या मानव जातीमुळं मानव धर्म. कोणता धर्म म्हटलं मी? मानव धर्म निर्माण झालेला आहे. जन्माला येतो तो त्याला काय म्हणतो आपण? मनुष्य. आलं का लक्षात? मग ते वेगवेगळे आपल्यावर जसजसे संस्कार त्या त्या कुटुंबात घडत गेले, त्या त्या कुटुंबाप्रमाणे आपण वागू लागलो, त्या त्या पद्धतीनं आपली विचारसरणी जी आहे त्या त्या पद्धतीनं आपलं मन बनत गेलं. परंतु हा सर्व मनाला झालेला भ्रम आहे. हा भ्रम काढण्यासाठी अहंकार प्रथम गेला पाहिजे. अहंकार गेला, देवची झाला. हा अहंकार, मी हे सांगतोय, हा अहंकार सुद्धा नकोय. सजासजी आपल्या मुखातून बाहेर पडतंय आणि ते सद्गुरूंच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने बाहेर पडतंय. मी काली बोलून गेलो की सत्य हाची देव आहे. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय, जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. आवडेल न आवडेल माझं मत, परंतु मी सर्वांकडे मनुष्य याप्रमाणे पाहतो. तो माझ्या मनाचा गुणधर्म असेल, आपल्या मनाचा मी मालक नाही. त्याच्यामुळं त्याच्यावरती कमेंट्स वाईट येणार आहेत हे गृहीत धरून, कारण हे बा चांगले कमेंट्स येणार आहेत, वाईटही कमेंट्स येणार आहेत. पर अमंगळवाणी नको ऐको कानी. ध्यानात आलं का? असल्यावर लक्ष देऊ नये. मी एक दृष्टांत याच्यावरती सांगत असतो. कोणतंही वाहन पुढे चाललं किंवा गाडी चालली तरी त्याच्या मागे लक्षात ठेवा कुत्री धावतात. लक्षात आलं? धावून 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 तुम्हाला सांगतो समोर भिंतीला धडकून काय काय कुत्री मारतात. पण नुसतंच त्यांना माहित नाही की आपण का धावतो याच्या पाठीमागे. परंतु जो मोटरसायकलवर बसलेला असतो ना, तो कधी या कुत्र्यासनी विचारत नाही, बाबा नो का माझ्या मागे धावताय, तुमचा काय प्रॉब्लेम आहे. तशा पद्धतीनं भुंकणाऱ्यांना भुंकू द्या. ध्यानात आलं का तुमच्या? अशा अवस्थेला प्राप्त व्हा की जेणेकरून तुम्ही भगवंतापासून दूर जाणार नाही. झालेली सेवा तुम्हा सर्व जनांच्या चरणी अर्पण करतो, भगवंताच्या चरणी अर्पण करतो. वाईट बोल माझ्या वाचेतून निघाले असतील तर तो माझ्या वाणीचा दोष आहे, परंतु चांगलं आहे ते माझ्या सद्गुरूंचं, हरिहर बाबांचं, हरिहर नंदन बाबांचं. जगद्गुरु तुकोबारायांनी जशा पद्धतीने बुद्धी दिली तशा पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न केला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.